बाळा, आजचा दिवस सुखाने आनंदाने भरलेला आहे. या संदेशाद्वारे चमत्कार तुझ्या आयुष्यात आता घडणार आहे. आनंद जर असेल तर जीवन सुखी समाधानी असतं, असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. म्हणून खूप सारा आनंद प्राप्त करण्यासाठी आजच्या व्हिडिओला तुम्ही चुकवू नका, शेवटपर्यंत ऐका. सहमत असाल तर हे भक्तिमय चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. बाळा, जीवनात अनेकदा तुला दुःखाचा खूप सामना करावा लागला असेल, परंतु देव तुझे सर्व दुःख पाहत आहे. मला माहीत आहे बाळा की प्रत्येक गोष्टीचा कसा अंत करायचा तो. तुझ्या मागे असलेली प्रत्येक कटकट, प्रत्येक संकट मी आता संपवणार आहे. जीवनात ज्यांनी ज्यांनी तुला त्रास दिला आहे त्या प्रत्येक जण तुला आता शरण येतील. जीवनाची ही व्याख्याच आहे. सुखी समाधानी जीवन जगत असेल तर माणूस खूप आनंदी असतो, आणि हाच आनंद प्राप्त करण्यासाठी माणसाची इच्छा पूर्ण व्हायला हवी. एकदा का माणसाची इच्छा पूर्ण झाली की माणूस खूप आनंदित होतो, आणि हाच माणूस आनंद प्राप्त करण्यासाठी आजचा व्हिडिओ तू शेवटपर्यंत बघ, आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. बाळा, जीवनात अनेकदा देवाने तुला खूप मदत केली आहे. देवाने तुला प्रत्येक संकटामधून वाचवलेलं आहे. जे जे मोठं संकट तुझं जीवन संपवण्यासाठी आलं होतं ते प्रत्येक संकट मी दूर केलं आहे. तेव्हा आपण त्यांचे आभार नक्की मानायला हवेत. बाळांनो, देव तुम्हाला जीवनात खूप सारा आनंद आज प्रदान करत आहे. परंतु जीवनात प्रत्येक आनंद वेगळा असतो. कोणासाठी पैशाच्या स्वरूपात आनंद असतो, तर कोणाला जीवनात सुखी समाधानी जीवन जगणं म्हणजेच आनंद असतं. तर कोणाच्या जीवनात निरोगी जीवन जगणं, आजारपण दूर होणं हे देखील आनंदाची बातमी असते. म्हणून प्रत्येकाच्या मनाची जी गोष्ट आहे ती वेगळी वेगळी, ती प्रत्येक गोष्ट देव पूर्ण करत असतो आणि तुमचे जीवन आनंदित करून टाकत असतो. मित्रांनो, मनापासून देवावर विश्वास ठेवा. देवाकडे जे मागताय ते चांगली गोष्ट मागा. कधीच वाईट गोष्ट देवाकडे मागू नका, आणि ते चुकीचं आहे. कारण जर तुम्ही देवाकडे चुकीची गोष्ट मागत असाल तर देव ती कधीच तुम्हाला देणार नाहीत. कारण आपल्या परमेश्वराला माहीत असतं की ही गोष्ट जर मी माझ्या बाळाला दिली तर माझं बाळ चुकीच्या मार्गावर जाईल, त्याचे जीवन धोक्यामध्ये जाईल, त्याचे वाईट होईल, नुकसान होईल. म्हणून देव कधीच तुम्हाला चुकीची गोष्ट देत नाही, किंवा तुमची चुकीची गोष्ट देखील देव पूर्ण करत नाही. म्हणून मित्रांनो, देवाने खूप सारे मोठे नियोजन तुमच्यासाठी बनवून ठेवले आहे. देवाने प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी केली आहे. देवाला माहीत आहे की तुम्ही त्याचे किती लाडके भक्त आहात. देवाने दिलेलं हे सुंदर जीवन कधीच चुकीच्या मार्गावर तुम्ही नेऊ नका. तुमचाही देवावरती मनापासून विश्वास असेल तर हा संदेश तुम्ही 10 जणांना शेअर करा आणि स्वामी माऊली टाईप करा. मित्रांनो, देवाची एक इच्छा पूर्ण झाली की देव आपली इच्छा सुद्धा पूर्ण करत असतात. देवाची हीच इच्छा असते की तुम्ही त्यांची निस्वार्थपणे भक्ती करावी, प्रेमाने भक्ती करावी, तुमचे हृदय साफ ठेवावे, अशी देवाची इच्छा असते. की तुम्ही रोज हा व्हिडिओ बघावा, त्यांचे मार्गदर्शन रोज ऐकावे, अशी सुद्धा देवाची इच्छा असते. तुम्ही जर देवाची इच्छा पूर्ण केले तर देव तुमची इच्छा आपोआपच पूर्ण करतील. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत तुम्ही आनंदी राहायला शिका. देव जे सांगतात ते प्रत्येक गोष्ट सत्य ठरत असते, आणि त्याचा आपल्याला स्वीकार करायलाच हवा. जीवनात माणसाची एक इच्छा पूर्ण झाली की माणसाच्या अनेक इच्छा निर्माण होतात. यालाच लोभ म्हणतात. म्हणून आनंद जर मिळवायचा असेल तर लोभ सोडायला हवा. जर जीवनात आनंदाच्या मागे तुम्ही धावत असाल तर आनंद एका जागी स्थिर राहण्यात आहे. जर तुम्ही एक गोष्ट प्राप्त केली तर त्या गोष्टीचा तुम्ही आनंद भरभरून घ्या. पण आजकाल तसं दिसत नाही. माणसाने एक गोष्ट पूर्ण केली की माणूस लगेच दुसऱ्या गोष्टीच्या मागे पळत असतो.
जीवनात माणूस नुसता हव्यासापोटी पळत आहे, परंतु माणसाला हे समजत नाही की आनंदी, सुखी, समाधानी जीवनमध्ये जर राहायचं असेल तर एका ठिकाणी शांत राहणं. पैसा किती कमवावा ज्याने आपला उदरनिर्वाह होईल, त्याने आपल्या गरजा पूर्ण होतील एवढा पैसा कमवला की माणसाने थांबून घ्यावं, परंतु माणसाला लोभ सोडत नाही. माणूस खूप सारे पैसे कमवण्यासाठी धडपड करत असतो आणि हे सुंदर जीवन माणूस पैशामुळे संपवत आहे. जर माणसाने हे सुंदर जीवन असंच पैशामागे संपवत असेल तर तो जीवनात कधीच आनंदी राहणार नाही. त्याच्या जीवनात त्याला कधीच आनंद मिळणार नाही. आपल्या जीवनात एक विशिष्ट टप्पा असतो. त्या टप्प्यामध्ये आपण भरपूर कबाड कष्ट करतो, परंतु तेवढा टप्पा संपला की माणसाने जीवनाचा आनंद लुटावा. आणि हे जर आपल्याला जमत नसेल तर आपलं पूर्ण जीवन वाया जाणार आहे हे निश्चित. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्याला प्राप्त होईलच, फक्त त्यासाठी आपण थोडेसे प्रयत्न करायला हवेत. आणि एकदा का ती गोष्ट प्राप्त झाली की माणसाने त्या गोष्टीचा आनंद घ्यावा. आणि आनंद या छोट्या छोट्या गोष्टीमध्येच असतो, पण आपण हा आनंद विसरून गेलो आहोत. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतो. त्या गोष्टी चुकीच्या आहेत किंवा आपल्यासाठी चांगल्या नाहीत. म्हणून आनंदाची बातमी तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही चांगले हृदय घेऊन एक चांगल्या गोष्टीसाठी विचार कराल आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवाल. तेव्हा तुम्हाला समजेल की आनंद तर आपल्या जवळच होतं, परंतु आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्येच आनंद शोधून वेळ वाया घालवला. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला गुरुची गरज भासणार आहे, कारण गुरु नसतील तर तुम्ही एक वेगळाच मार्ग निवडत आहात हे प्रत्येकाला जाणवत आहे. म्हणून मित्रांनो, गुरुची गरज तुम्हाला प्रत्येक वेळी लागणार आहे. जर गुरुच नसतील तर तुम्ही भटकणार. ज्या जागी तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही पोहोचणार नाही, कारण गुरुचे तुम्हाला योग्य मार्गदर्शनच नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात गुरु करणे महत्त्वाचे. विश्वास असल्यास ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे गुरु, माझे स्वामी असे टाईप करा. जीवनात अनेक वेळा आपल्या देवाने आपल्या भक्तांना खूप सारं ज्ञान पाठवलेलं आहे. काही भक्तांनी तर ज्ञानाचे ग्रहण केले आहे, तर काहींनी अजून केलेले नाही. तर मित्रांनो, तुम्ही असं करू नका. देवाने दिलेला प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो जाऊन नक्की बघा. देवाचे अनेक आशीर्वाद हे व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. खूप सारे ज्ञान त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघा आणि जीवनाचा आनंद घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.